ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारीचं संकट ओढवलं, अनेकांचं आर्थिक गणित कोलमडलं, नोकरीवरून कमी करण्यात आलाय। आता नोकऱ्या कुठे आहेत या सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलाय जॉब माझा। सरकारी जागा असो तर मल्टीनॅशनल कंपनी, नोकरी कुठे आहे या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता घर बसल्या मिळणार आहे। नोकरीच्या संधी कुठे आहेत, किती आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला आमच्या या सेगमेंटमधून मिळणार आहे। चला तर मग मोबाईल हाती घ्या किंवा पेन पेपर हातात घ्या आणि फटाफट नोट डाऊन करा। आज आपण सुरुवात करतोय 30 पासून, म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईमध्ये भरती होतीये त्यापासून। पोस्ट आहे प्रोग्राम ऑफिसर हवेत, एकूण जागा आहे 1। शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, मास्टर्स डिग्री इन काउन्सिलिंग किंवा क्लिनिकल सायकोलॉजीचं तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। शिवाय मातृभाषेसह हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे। वळूयात पुढे। पुढची पोस्ट आहे प्रोग्राम असिस्टंट हवेत, एकूण जागा आहेत 2। शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सायकोलॉजी, काउन्सिलिंग किंवा क्लिनिकल स्पेशलायझेशन मध्ये झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। अर्ज ईमेल करायचा आहे, त्यासाठी ईमेल आयडी लिहून घ्या icallhelpline@gmail.com। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 17 नोव्हेंबर 2020। वेबसाईट आहे www.tiss.edu। या वेबसाईटवर गेल्यावर करिअरवर क्लिक करा, त्यानंतर प्रोजेक्ट पोझिशनवर क्लिक केल्यावर तुम्हाला संबंधित पोस्ट संदर्भातली सविस्तर माहिती मिळेल। वळूयात पुढे। टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी भरती होतीये। पोस्ट आहे डिस्पेन्सरी, परचेस ऑफिसर हवेत, किचन सुपरवायझर हवेत, फिमेल वॉर्डन हवी आहे। एकूण जागा 3 आहेत आणि या पोस्ट विषयी आपण आता सविस्तर माहिती जाणून घेतोय। आपण पाहताय आपल्या स्क्रीनवर डिस्पेन्सरीसाठी पहिली पोस्ट आहे डिस्पेन्सरी परचेस ऑफिसरसाठी। शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, तुम्ही जर पदवीधर असाल तर अप्लाय करू शकता। वयोमर्यादा आहे 40 वर्ष। वळूयात पुढे। दुसरी पोस्ट आहे किचन सुपरवायझर हवेत, शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, डिग्री किंवा डिप्लोमा तुमचा झालेला असेल हॉटेल मॅनेजमेंटमध्ये, प्रतिष्ठित रुग्णालयामधला 1 वर्षांचा अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। वयोमर्यादा आवश्यक आहे 30 वर्ष। वळूयात पुढे। पुढची पोस्ट आहे फिमेल वॉर्डन हवेत, शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, 10 वर्षांच्या अनुभवासह पदवीधर किंवा नर्सिंग किंवा डिप्लोमा जर तुमचा कॅटरिंग आणि हाऊसकीपिंग मध्ये झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। वयोमर्यादा आवश्यक आहे 35 ते 40 वर्ष। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 नोव्हेंबर 2020। ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। अधिकृत वेबसाईट आहे tmc.gov.in। या वेबसाईटवर गेल्यावर करिअरवर क्लिक केलं की तुम्हाला संबंधित जाहिरात दिसेल। तुम्ही hrd@tmc.gov.in या ईमेल आयडीवर अधिक माहिती विचारू शकता। आता वळूयात पुढे। पार्क साइड होम्स नाशिकमध्ये भरती होतीये, एकूण जागा आहे 16। पोस्ट आहे सिनियर ज्युनियर एक्झिक्युशन इंजिनियर हवेत, साइट सुपरवायझर हवेत, ज्युनियर क्वालिटी इंजिनियर हवेत, टेलिकॉलर हवेत, सेल्स ऑफिसर हवेत। शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, पदवीधर किंवा MBA किंवा BE इन सिव्हिल मध्ये झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। लक्षात घ्या, सिनियर एक्झिक्युशन इंजिनियरसाठी 2 जागा आहेत। शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, BE इन सिव्हिल झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। ज्युनियर एक्झिक्युशन इंजिनियरसाठी 3 जागा आहेत। शैक्षणिक पात्रता हवी, DCE किंवा BE इन सिव्हिल मध्ये झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। साइट सुपरवायझरसाठी 4 जागा आहेत, तुम्ही पदवीधर असाल तर अप्लाय करा। ज्युनियर क्वालिटी इंजिनियरसाठी 2 जागा आहेत, DCE किंवा BE इन सिव्हिल मध्ये झालेलं असेल तर अप्लाय करू शकता। टेलिकॉलरसाठी 2 जागा आहेत, पदवीधर किंवा 12वी पास असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकता। सेल्स ऑफिसरसाठी 3 जागा आहेत, पदवीधर असाल किंवा MBA झालेलं असेल तर या पदासाठी अप्लाय करू शकता। अधिकृत वेबसाईट आहे www.parkside.com। अर्ज तुम्हाला ईमेल करायचा आहे civil@parkside.com या मेल आयडीवर। नोकरीचं ठिकाण आहे नाशिक। अर्ज मेल करण्याची शेवटची तारीख आहे 11 नोव्हेंबर 2020। तर अशा आहेत त्या नोकरीच्या संधी। चला तर मग आता वेळ झाली इथेच थांबण्याची। उद्या पुन्हा भेटूयात याच वेळेला जॉबच्या नव्या संधी घेऊ। नमस्कार।